नमस्कार मित्रांनो, मी आता इंद्रायणीच्या त्या पात्रामध्ये आहे, रिव्हर रेसिडेन्सी, जिथं आता पाठीमध्ये तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणावर गाजापट्टीपेक्षा पण जास्त मोठ्या प्रमाणात तोडकाम चालू आहे। पण ते गाजावाजा न करता, कारण इथे तुम्ही बघू शकता गाजावाजा न करता हे भराव भरायचं काम चाललंय। हे तुम्हाला नदी दिसते इंद्रायणी, बघा या नदीमध्ये आता सुद्धा तुम्ही बघू शकता एवढे सगळी माती रेती आणलेली आहे, वाळू आणली आहे आणि हा भराव टाकायचं काम केलंय। ज्यावेळी हे भराव टाकायचं काम चालू असतं त्यावेळी महानगरपालिका झोपलेली असते आणि बाकीचे प्रशासकीय डिपार्टमेंट झोपलेले असतात। त्याच्यानंतर काय होतं, इथे कोणतरी भराव टाकतं, इथे कोणीतरी प्लॉटिंग करतं, प्लॉटिंग करून कोणीतरी बिल्डर म्हणून पुढे येतं, मोठी जाहिराती करतात, अधिकाऱ्यांना पैसे खाऊ घालतात आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी बांधकाम परवानगी देतात। त्याच्यानंतर पाणी पुरवठ्याची परवानगी मिळते, लाईट मिळते, वीज मिळते, मलनिस्सारण, लिफ्ट सगळ्यांच्या परवानग्या मिळतात। अशा सगळ्या इमारती उभ्या राहतात मित्रांनो नदीपात्रात। हे तुम्हाला इकडे बिल्डिंग दिसतील आणि इकडे बघा हे बांधकाम चालू आहे। म्हणजे पहिले तोडकाम चालू होतं, आता पाडकाम चालू आहे। ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये पैसे खाऊन या प्लॉटिंगच्या वेळी लक्ष दिलेलं नाही, मग त्यात महसूलचे असतील, महानगरपालिका असतील, या सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे, यांनी पैसे खाल्ल्यामुळे ह्या नागरिकांची फसवणूक झालेली आहे आणि या फसवणुकीला जबाबदार फक्त हे पैसे खाऊ अधिकारी येतं। ज्या नागरिकांचं नुकसान झालेलं आहे आणि भविष्यात सुद्धा बघा हे थांबवत नाहीयेत, हे ज्या नागरिकांचं नुकसान होणार आहे, ज्या नागरिकांचं नुकसान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सहाय्यामुळे होते त्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाईल, त्यांच्याकडूनच हे या नागरिकांची नुकसान भरपाई केली जाईल। ज्यांनी अनधिकृत बांधकामांना अप्रत्यक्ष प्रत्यक्ष सढळ हस्ते आढळ हस्ते मदत केलेली, या सर्वांवरती गुन्हे दाखल केले गेले पाहिजेत। यांना सुद्धा मोक्का लावला पाहिजे, MRTP लावला पाहिजे। जसं झोपडपट्टी दादांना MRTP लावला जातो अनधिकृत बांधकाम केलं म्हणून, त्याच नियमाने शासनाचे जे अधिकारी अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन देतात त्यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले पाहिजेत। तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतोय, नदी आहे, भराव टाकलेला दाखवतोय, इकडे इमारती आहेत आणि इकडे बघा या निष्पाप नागरिकांचे घरं तोडली जात आहेत। त्यांचा दोष एवढाच आहे की त्यांना सांगितलं गेलं की हा ब्लू झोन नाहीये, तो R झोन झालेला आहे आणि सरकारच्या सर्व परवानगी आमच्याकडे, असं बिल्डरांनी सांगितलं आणि त्या नागरिकांनी बिचाऱ्यांनी शासनाच्या सही शिक्क्यांवरती विश्वास ठेवला आणि त्यांची फसवणूक झालेली आहे। म्हणून या सगळ्या फसवणुकीला प्लॉटिंग करणारा बिल्डर, प्लॉटवाले, बिल्डिंगवाले, परमिशन देणारे, पाणी पुरवठा, वीज, लाईट, अग्निशमन, हे सगळे जबाबदार येतं। त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी याचे पैसे त्या नागरिकांना दिले पाहिजेत। जमिनीचे पैसे बिल्डर आणि प्लॉटिंगवाल्यांनी दिले पाहिजेत आणि जे बांधकामाचा खर्च आलाय तो मनस्तापासह पालिकेने या नागरिकांना परत केला पाहिजे। आणि भविष्यात कोणी अशा प्रकारचं नदीपात्रात बांधकाम करू नये, नागरिकांना अगोदरच कळावं, याच्यासाठी इथे खांब रोवले पाहिजेत, तारा लावले पाहिजेत आणि निळ्या कलरची तिथे हे केलं पाहिजे की ही ब्लू लाईनच्या पुढे कोणतंही बांधकाम करू नये, जमीन खरेदी करू नये, असं नागरिकांना ॲडव्हान्समध्ये कळलं तर अशी फसवणूक होणार नाही।